तर नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. आज खऱ्या अर्थानं शुभ सकाळ झालेलं आहे बघा. कारण दरवेळेस मी शुभ सकाळ म्हणते, पण ती व्हिडिओ पण चालू असते, म्हणजे दुपारनं म्हणा, संध्याकाळनं म्हणा. पण तुम्ही सकाळनं बघता म्हणून मी तुमच्यासाठी सकाळनं शुभेच्छा देत असते सकाळच्या. तर आज खऱ्या अर्थानं मी सकाळ सकाळ उठल्या उठल्या व्हिडिओ करायला लागले. आत्ताच त्यांनी जिमला गेलं बघा, मला उठवलं आणि शुभेच्छा दिल्या आणि मग जिमला गेलं. रोजचं रुटीन तसंच असते, म्हणजे फक्त शुभेच्छा नसते त्या. रोज मला उठवून मग जिमला जाते, तर त्यांनी जिममध्ये व्यायाम करते तर मी इथं व्यायाम करते, असंच आमचं रुटीन असते. तर असं आज आहे माझा बड्डे. तर बघूया आजच्या दिवसातल्या घडामोडी कशा कशा काय काय होत्या त्या. तर कोण कोण मला शुभेच्छा देते. आज आता हे व्हिडिओ बघितल्यावर पण शुभेच्छा भेटतेल्या मला. तर मी आत्ताच म्हणते त्याबद्दल सगळ्यांना मनापासून सगळ्यात मोठावाला धन्यवाद. तर दिवसाची सुरुवात तर आपली चांगली झालेली आहे बड्डेची. असं पुढं तुम्ही बघत राहा काय काय घडते आजच्या बड्डेच्या दिवशी. आता काल खरेदी वगैरे तर छान अशी झालेली आहे, ती तुम्ही बघितलीच असेल. तर आज कळेल की बड्डेला मी कशी तयार होणार आहे, काय एक नवीन लूक अजून तयार होणार आहे माझा. तर तुम्ही बघत राहा आणि आमचं व्हिडिओ पण कसं वाटतात ते पण सांगत राहा. चला मग आता आज आपण व्यायाम तुम्हाला दाखवते मी कसं करते, काय थोड्याशा स्टेप दिसतेल्या तुम्हाला. मी फास्ट मोशनमध्ये टाकणार आहे, तुम्ही बघत राहा. तर आपल्याला आता सुरुवात करायची. मी यूट्यूबवरचं व्हिडिओ अगं असं हंगशी बॅग ही सकाळ उठून असा व्यायाम करावा लागतो बघा, तेव्हा कुठं थोडीफार तब्येत कमी होते, जशी माझी थोडीफार झालेली. तर सकाळी उठल्यावर मी बघा अर्धा तास तरी व्यायामासाठी देत असते. तसंच तुम्ही बी देत जावा, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असते. तुम्ही म्हणता योगिताताई तब्येत थोडी कमी झाली, तर ही अशाच पद्धतीने झाली. मी दुसरं काही करत नाही, डाएट वगैरे, व्यायाम रोज करते. तसं तुम्ही बी करत जावा. आणि पाणी मिक्स असं उकळून घेत असते. आता बड्डे आहे म्हणल्यावर आला की मग नेहाताईचा फोन बड्डे विश करण्यासाठी. तर नेहाताईने मला हॅपी बड्डे केलं, चून केलं आणि पिल्लूने पण केलं. सगळ्यांनी बड्डेच्या शुभेच्छा दिल्या. मग मी पण त्यांना धन्यवाद असं म्हणलं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता झाली बघा मी ड्रेस बीस घालून तयार. आता तेवढ्यातच आमचा शिवण्या बाळ उठला आणि मला लागला हॅपी बड्डे म्हणाला. मम्मी आज तुझ्या बड्डे आहे की नाही? मग असू थँक्यू थँक्यू थँक्यू. तर दिवसाची सुरुवात बघा छान होते, त्यासाठी मी चहा पण ठेवला आहे आणि पीठ पण तिमून घेतलं आहे. आता शिवानीला शाळेत जायचं म्हणल्यावर डब्याची तयारी नको का. आता शिवानी उठली, तिचं आवरायचं आणि तिला शाळेत पाठवायचं. पुढं अजून लय काय 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 आहे. शिवानी शाळेत नाही येणार, मग आम्ही मजा मस्ती करणार. झोपेत न उठला, मला हॅपी बर्थडे म्हणलं नाही, काय नाही. हॅपी बर्थडे मम्मा म्हणलं केलं. थँक्यू पिल्या, हॅपी बर्थडे, थँक्यू. सकाळ सकाळ कसलं भारी सरप्राईज दिलं बड्डेचं बरं का. ही घी म्हणून फुलं आणली, पाकळ्या आणल्या, गजरं बी आणलं याच्यात हो का, आणि हॅपी बड्डे म्हणलं हो का. हे का ही सगळं आज मोबाईलला असा नवडा नागतोय. प्यारा प्यारा गोंडा गोंडा आपलं नियोजन दणकट असते है ना, दणकट. थँक्यू सगळ्याबद्दल. सकाळ सकाळची सुरुवात छान केली. चंटवणी करत नाही आपण, मग काय खुदिल खुलास करणे का बड्डे नात करके. तर ले काय 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 घेऊन आलं बघा. नको आहे काहीतरी फिरणं, कुठं तर जाणं. तर फिरायला म्हणजे काय, आम्ही कुठं मौज मस्ती करायला चालला ना. तर आज सोमवार आहे, बड्डे पण आहे म्हणून देवाकडे चालला. नागनाथाच्या मंदिरात चालला. बाहेर जसं देवधर्मात काहीतरी नेवा लागते वादाला कारव का. दगड होती दगड तिला चपातीला काम चालू आहे. हे बघा आमच्या मोहोळच्या नागनाथाचं मंदिर. तर इथं आल्यावर किती शांत आणि प्रसन्न वाटतं ना, लय भारी वाटते बघा.
तर चला सगळ्या देवाचं दर्शन झालं. छान अशी सकाळ घडलेली आहे आपली बड्डेची सकाळ. छान अशी देवदर्शनाने झालेली. तर चला आता जातो आम्ही घरी.